नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळी या योजनेची घोषणा करण्यात आली, त्यावेळी जी डॉक्युमेंट रिक्वायर्ड केली होती, म्हणजे जी डॉक्युमेंट सांगितली होती, ती डॉक्युमेंट सर्वसामान्य व्यक्तींना किंवा गोरगरिबांना जमा करणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नसता. याचाच विचार करून राज्य सरकारने पुन्हा बैठक घेऊन त्यामध्ये थोडाफार बदल करून ती डॉक्युमेंट थोडीफार बदल केले आहेत. त्यामध्ये चेंजेस केलेले आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये. ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती जी नवीन डॉक्युमेंट अपडेट केले आहेत, ती लागणार आहेत. तर आपल्याला फक्त 4 प्रकारची डॉक्युमेंट लागणार आहेत. ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यातील पहिले डॉक्युमेंट म्हणजे आपले आधार कार्ड असले पाहिजे. म्हणजे ज्या महिलेचा आपण फॉर्म भरणार आहोत, तिचे ओरिजिनल आधार कार्ड असले पाहिजे. दुसरे डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचा दाखला हवा 2.5 लाखाच्या आतील. आणि जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळवणे शक्य होत नसेल, तर तुमच्याजवळ पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तर तेही तुम्ही देऊ शकता. जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच. अथवा हे नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल. आणि तिसरं डॉक्युमेंट म्हणजे त्या महिलेचे बँकेमध्ये अकाउंट असले पाहिजे आणि नॅशनल बँकेमध्ये अकाउंट असले पाहिजे आणि ते अकाउंट ॲक्टिव्ह असले पाहिजे. आणि चौथे डॉक्युमेंट म्हणजे हमीपत्र. हमीपत्र तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्याची लिंक मी देऊ व्हिडिओ हमीपत्राची. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्यामध्ये बाकी काही चेंजेस करायचे नाहीत. फक्त अर्जदाराची सही इथे लिहिलेलं आहे का नाही, अर्जदाराच्या सही ठिकाणी त्या महिलेची सही घ्यायची आहे आणि ते अपलोड करायचे आहे किंवा तुम्ही ऑफलाईन भरणार असेल तर ते फॉर्मवरती सही करून द्यायची आहे. ही 4 जी महत्त्वाची डॉक्युमेंट आहे ती तुम्ही जमा करून ठेवा आणि ज्यावेळी अर्जाची सुरुवात होईल ऑफलाईन भरण्यास, त्यावेळी हा अर्ज भरून द्या.